रसिक श्रोते हो, आवाज श्रीहरीचा आणि शारदांजली wordpress.com संयुक्त विद्यमानं आद्य शंकराचार्यांच्या जयंती दिवशी त्यांच्या स्तोत्र रचनांवरील डॉक्टर अंजली पर्वते यांचं विवेचन सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. 5 वर्षापूर्वी याच दिवशी डॉक्टर अंजली पर्वते यांनी आपला आदानं ही विसर्गाय या ब्रीदवाक्यानं शारदांजली wordpress.com हा विविध चिंतनीय लोकप्रिय विषयांवरील ब्लॉग सुरू केला आहे. त्याचा आपण अवश्य लाभ घेऊ शकता. स्तोत्रकार आचार्य, लेखिका डॉक्टर अंजली पर्वते, वाचक श्रीहरी पर्वते, अद्वैत वेदांताचे अध्वर्यू आचार्य शंकर, भाष्यकार आचार्य, प्रकरण ग्रंथकार आचार्य आणि स्तोत्रकार आचार्य अशी त्यांची त्रिविध रूप, सारीच दीपवणारी. वेदज्ञानात त्यांचे भाष्यकार रूप भावेल. वैचारिक खाद्य हवे असणाऱ्या विचारवंतांना त्यांचे प्रकरण ग्रंथ आवडतील. त्यांची स्वतंत्र प्रतिपादन शैली आवडेल. पण अनन्य भक्तांना आणि सर्वसामान्य भोळ्या भाविकांना आवडणारे त्यांचे रूप आहे ते स्तोत्रकाराचे. तत्वज्ञ आचार्यांच्या मनातला उत्कट आर्त भक्त त्यांच्या स्तोत्रातून खऱ्या अर्थाने प्रकटतो. मग ते स्तोत्र अच्युताच्युत हरे परमात्मन श्रीपते शमय दुःखमशेषम हे असो, किंवा कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमातान भवती हे असो. त्या परमेश्वराशिवाय आपले कुणी नाही. त्या परमेश्वरापर्यंत आपल्याला पोचवणाऱ्या गुरुखेरीज आपले कुणी नाही, ही भक्ताची जी भावना ती आचार्यांच्या स्तोत्रात पुन्हा पुन्हा येतेच. भारतीय संस्कृती विविध देवतांना मांडणारी आहे. तिनं जसे शिवशक्तीला देवस्वरूप दिले, तसेच गणनायक विघ्नहर्ता गजानन यालाही वंद्य मानला. दुर्जन नाश व सज्जन रक्षण करणारा राम, कृष्ण, त्या जगत स्थितीकर्त्या विष्णूची रूपे पूजनीय मानली. नद्यांनाही लोकमाता म्हणून अभिवाद्य मानले. आचार्यांची बहुविध स्तोत्रे पाहिली की त्यांनी भारतीयांची दैवत संकल्पना पूर्णपणे आत्मसात केलेली दिसते. म्हणूनच विघ्नहर्ता गणपती, कोदंडधारी राम, गोपिका रमण कृष्ण, लक्ष्मी, लक्ष्मी नरसिंह असे जोड दैवत, दक्षिणामूर्ती शिव, ललिता गौरी स्वरूप शक्ती, रामदास, हनुमंत या सर्व देवतांना आपल्या स्तोत्रांचा विषय केलाय. विष्णूच्या पांडुरंग अवताराचीही स्तुती त्यांनी केली आहे. गंगा, यमुना आणि नर्मदा या 3 नद्यावरही सुरेख स्तोत्रे रचली आहेत. गुरुतत्वाचा गौरव करताना ते म्हणतात, अर्थात विविध देवतांचा समावेश आचार्यांच्या स्तोत्र वाङ्मयात झाला असला तरी ते खऱ्या अर्थाने रमलेले जाणवतात. ते शिवशंकरांची आणि देवीच्या विविध रूपांची स्तुती करण्यात. एकाच शिवस्वरूपावर रचलेली वेदसार शिवस्तव, शिवभुजंगम, शिवपराध क्षमापन स्तोत्र, चंद्रशेखर स्तोत्र, वर्णमाला शिवस्तुती इत्यादी स्तोत्रे व तांत्रिकांना मान्य असणाऱ्या त्यांच्या काळभैरव स्वरूपाची पंचचामर वृत्तातली स्तुती या दृष्टीने वाचनीय आहेत. तसेच असं म्हणत
देवीच्या अन्नपूर्णा स्वरूपाकडे केलेली प्रार्थना, भवान्यष्टक, देव्य पराध क्षमापन स्तोत्र, त्रिपुर सुंदरी स्तोत्र, सौंदर्य लहरी सारखे प्रदीर्घ स्तोत्र, कनकधारा स्तोत्र अशी देवी स्तोत्रेही पठणीय आहेत. आचार्यांना देवीचे पार्वती स्वरूप अधिक मोह होते. आचार्यांनी केवळ देवदेवतांची वर्णन करणारीच स्तोत्रे लिहिली आहेत असं नाही. त्यांच्या भक्तिरसपूर्ण स्तोत्रांपेक्षा वेगळी काही स्तोत्रेही त्यांच्या स्तोत्रवाङ्मयात आढळतात. भज गोविंदम भज गोविंदम, गोविंदम भज मूढमते यासारखी स्तोत्र, चरपट पंजरिका, द्वादश पंजरिका, उपदेश पंचक ही उपदेशपर स्तोत्र अतिशय प्रासादिक आणि सहृदांच्या मनाला सहज भिडणारी, आंदोलित करणारी आहेत. अग्रे वह्नी पुष्ठे भानो, रात्रो चुबुक समर्पित जानो असे मार्मिक शब्दचित्र माणसाच्या दुःखी आगतिक अवस्थेचे ते रेखाटतात. तेव्हा वैराग्याची भावना अंकुरण्यास योग्य वातावरण आपोआपच निर्माण होते. जे कार्य आचार्यांच्या भाष्यग्रंथातील विवेचन करून होण्यास वेळ लागेल, ते कार्य आचार्यांच्या या प्रासादिक सुबोध स्तोत्रांनी सहजपणे घडू शकतं. आचार्यांची तं संसार ध्वांत विनाशम हरिमीडे सारखी, तस्मै श्री गुरुमूर्तये नम इदम श्री दक्षिणामूर्तये सारखी स्तोत्रे, सौंदर्य लहरी सारखी श्रीयंत्राचे वगैरे विवेचन करणारी स्तोत्रेही वेदांतपर वा तत्वज्ञानपर स्तोत्रे मानली जातात. परापूजासारखे स्तोत्र परमात्म स्वरूपाची मानसपूजा कशी करावी याचे मार्गदर्शन करते. एक श्लोकी या संक्षिप्त स्तोत्रात ज्ञानाचा प्रकाशक जो आत्मा, तो तूच तत्वमसी हाच उपदेश सूचक पद्धतीने आचार्यांनी केला आहे. आचार्यांच्या स्तोत्रातील देवता वर्णनात उपनिषदातील अनेक संदर्भ देखील आले आहेत. लक्ष्मी नृसिंह पंचरत्न स्तोत्र सारख्या स्तोत्रात त्यांनी आपल्याच मनरूपी भ्रमराला लक्ष्मी नृसिंहाच्या पदकमलावर गुंजारव करण्यास सांगितलं आहे. स्तोत्रात स्तोत्रकर्त्याची जी त्या त्या देवतेविषयीची अनन्य भक्तिभावना आवश्यक असते, जी उत्कटता अपेक्षित असते, ती अनन्य भावना, ती उत्कटता आचार्यांच्या स्तोत्रात सर्वत्र आढळते. त्या त्या वेळेपुरते ते ती देवताच श्रेष्ठ असा भाव व्यक्त करतात, कारण त्यांना साऱ्याच देवता सर्वम खल्विदम ब्रह्म ही यथार्थ जाणीव आहे. आणि आपण त्या त्या स्वरूपाशी एकरूप समरस अनन्य होऊ, तेव्हाच चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हा अनुभव, ही प्रतीती येऊ शकेल हे ठाऊक आहे. आचार्यांनी सारीच स्तोत्रे एका वृत्तात रचलेली नाहीत, तर विविध वृत्ते अगदी आर्या, शार्दूल विक्रीडित, भुजंग प्रयात यासारख्या परिचित वृत्तांपासून पंचचामर, स्रगधरा, मत्तमयूर अशी फारशी वापरली न जाणारी वृत्तेही योग्य प्रकारे वापरली आहेत. पंचक अष्टकांपासून 50, 47 किंवा 100 श्लोकी असलेली प्रदीर्घ स्तोत्रेही रचली आहेत. यातली कितीतरी स्तोत्रे सहज मुखोद्गत होण्यासारखी आहेत. हरिमिळेसारखी स्तोत्रे, सौंदर्य लहरीसारखी स्तोत्रे तर चिकित्सक, जिज्ञासू अभ्यासकांच्या अभ्यासाचा, चिंतनाचा विषय ठरली आहेत. आचार्यांच्या या स्तोत्रापैकी अनेकांना विविध प्रसंगांचा संदर्भ आहे, पण तो वेगवेगळ्या लेखाचा विषय होईल. आचार्यांच्या या बहुविध स्तोत्र वाङ्मयाचा आणि त्यांच्या इतर भाष्य ग्रंथांचा, प्रकरण ग्रंथांचा जो मी पुन्हा पुन्हा विचार करते, तेव्हा मला समर्थ भक्त प्रा कै के.व्ही. बैलसरे यांचे उद्गार आठवतात. समर्थांच्या मनोबोधाविषयी लिहिताना त्यांनी लिहिले होते, दासबोध ही जर सोन्याची खाण मानली, तर मनोबोध म्हणजे सोन्याचे चिपा आहेत. मला आचार्यांच्या विषयी असंच म्हणावंसं वाटतं. आचार्यांचे भाष्यग्रंथ व प्रकरण ग्रंथ या सोन्याच्या खाणी आहेत.
ज्ञानाच्या खाणी म्हणणे अधिक उचित होईल. तर त्यांची रसाळ भक्तिरसपूर्ण स्तोत्र सोन्याच्या चिपा आहेत. सोन्याच्या खाणीतून सोने मिळवणे एक वेळ अवघड असेल, पण या सोन्याच्या चिपांचा विचारपूर्वक उपयोग केला तर आपले जीवन खऱ्या अर्थाने सजेल, वैभवशाली नक्की होईल.